नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरण आणि या प्रकरणी अशोक खरात प्रकरणी खरातला बंदुकीचा आता परवाना देण्यात आल्याचं उघड आहे। नाशिक जिल्हा प्रशासनानंच हा परवाना दिल्याचं निष्पन्न आहे। 15 ऑक्टोबर 2012 ला शस्त्र परवाना मंजूर झालाय। 1 जानेवारी 2024 ला परवान्याचं नूतनीकरण झाल्याची नोंद आहे। चौकशीत खराच्या फार्म हाऊसवरून 21 कारतूस जप्त आहेत। त्यापैकी 5 कारतूसं वापरलेली आहेत। वापर कशासाठी केला याचा तपास सुरू आहे। कारतूसांचा वापर नेमका कुठं झाला हा देखील मुद्दा उपस्थित होतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, काय अपडेट? लागवी कर्तर लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली भोंदूबाबा खरात हा नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहे। त्याची SIT कडनं चौकशी केली जात असली तरी रोज एक नवीन कारनामे जे आहेत त्याचे समोर येताना आपल्याला बघायला मिळत आहे। अशातच आता अशोक खरातकडून जप्त करण्यात आलेला बंदुकीचा जो परवाना आहे तो नाशिक जिल्हा प्रशासनाने दिल्याचं उघड झालेलं आहे। 15 ऑक्टोबर 2012 रोजी हा शस्त्र परवाना जो आहे तो मंजूर करण्यात आलेला होता। तर आता 2 वर्षापूर्वी या परवान्याचे जे आहे ते नूतनीकरण करण्यात आलेले। खर तर अशोक खरात याच्या सिन्नरच्या मिरगाव येथील फार्म हाऊस वरून जी बंदूक आहे ती नाशिक पोलिसांनी जप्त केलेली होती। या बंदुकीसोबत त्यांना 21 कारतुसे देखील मिळालेली होती। त्यापैकी 5 कारतुसे जी आहे ती वापरलेली होती। तिच्या रिकाम्या पुंगळ्या देखील आढळून आलेल्या होत्या आणि न्यायालयामध्ये ज्यावेळेस खरातला हजर करण्यात आले त्यावेळेस देखील या 5 पुंगळ्यांचा वापर त्याने कुठे केला, नरबळी दिल्याचा संशय का, या आशयाने खरं तर त्याची जी पोलीस कोठडी आहे ती वाढवून घेण्यात आलेली। मात्र आता ही 5 कारतुसे वापरलेली, तिचा वापर कशासाठी केलाय याचा तपास SIT कडनं जरी सुरू असला तरी मात्र त्याला बंदुकीचा परवाना हा मात्र जिल्हा प्रशासनाने दिल्याचं उघड झालेलं आहे। त्यामुळे अजून खरंच किती कारनामे समोर येतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी महेश, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।